नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात ठळक घडामोडी। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याविरोधात उद्या अंकली नाक्याजवळ होणार सर्वपक्षीयांचं चक्काजाम आंदोलन। आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेते आंदोलनात होणार सहभागी। राज्यातील समाज कल्याण विभागाचा निधी इतर योजनांसाठी वळवण्यात आल्यानं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची नाराजी। अगोदर निधी वळवता आणि नंतर आम्हाला कळवता, अशा शब्दात व्यक्त केली नाराजी। खुनाचा प्रयत्न करणाऱ्या कागल तालुक्यातील सिद्धनेरलीतील दोघा भावांना 3 वर्ष सश्रम कारावास आणि 25,000 रुपये दंडाची शिक्षा। जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा निकाल। आणि शारंग चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबा, दिलबहार आणि सम्राटनगर स्पोर्ट्स संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात करत गाठली पुढची फेरी। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। सविस्तर बातम्यांमध्ये आपलं स्वागत। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याला महाराष्ट्र शासनाचा विरोध आहे। याबाबत बुधवारी 21 मे रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत मंत्रालय स्तरावर दुपारी 3 वाजता बैठक होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली। कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यामध्ये येणाऱ्या महापुराला कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरण कारणीभूत असल्याचा निष्कर्ष जलतज्ज्ञांनी काढलाय। या महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्र पूरबाधित होत असून अनेक गावांना स्थलांतर करावं लागतं। यापूर्वी आलेल्या महापुरामुळे 1.5 ते 2 महिने जिल्ह्यातील दळणवळणासह सर्व यंत्रणा ठप्प होऊन कोट्यावधींचं नुकसान झालंय। त्यातच कर्नाटक राज्यानं अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याबाबत सुरू केलेल्या हालचालींमुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरबाधित शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे। राज्य शासन अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या विरोधात ठाम असून प्रसंगी न्यायालयीन लढाई लढण्यासाठी सज्ज असल्याचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं। तसंच या प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीही संवेदनशील आहेत। पूरबाधित असलेल्या जनतेच्या भावना आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचा यासाठी सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे। त्या अनुषंगानं बुधवारी 21 मे रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत मंत्रालय स्तरावर दुपारी 3 वाजता बैठक होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली। जलसंपदा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील होणाऱ्या बैठकीत राज्य शासनाच्या वतीनं करावयाच्या सर्व उपाययोजनांवर चर्चा करण्यात येणार असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं। जगातील सर्वात मोठी संपत्ती आपलं शरीर आहे, ते सांभाळा, असं प्रतिपादन ह.भ.प. निवृत्ती देशमुख इंदोरीकर महाराज यांनी केलं। ते कसबा बावड्यातील पॅव्हेलियन मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन सोहळ्यात बोलत होते। DY पाटील ग्रुप, श्रीराम विकास सेवा संस्था, तुकाराम महाराज मंडप आणि ज्ञानेश्वर महाराज मंडप यांच्या वतीनं कसबा बावड्यातील पॅव्हेलियन मैदानावर कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला। यावेळी ह.भ.प. निवृत्ती देशमुख इंदोरीकर महाराज यांनी सध्याच्या वास्तव घडामोडीवर प्रबोधन केलं। जगातील सर्वात मोठी संपत्ती आपलं शरीर आहे, ती सांभाळा। शरीरावर अन्याय झाला की रोग होतो, त्यामुळं आपल्या शरीरावर प्रेम करा। हृदयविकारापासून दूर राहायचं असेल तर कोणी वाईट बोलल्यास ते जाग्यावर विसरा आणि आनंदानं जगा, असा कानमंत्र त्यांनी दिला। वारकरी संप्रदायाविषयी बोलताना संत हे वारकरी संप्रदायाचा प्राण असल्याचं सांगितलं। कलियुगात माणूस संतांशिवाय जगू शकत नाही। फक्त आईवडील आणि संतांना तुमचं चांगलं व्हावं असं वाटत असतं। भजन करा, चांगलं वागा, जन्मदात्या आईची आणि काळ्या आईची सेवा करा, असा सल्ला त्यांनी दिला। तुमच्या अंगातील ताकद आणि खिशातील पैसा संपला की तुम्ही संपला। मनुष्याचं चांगलं होणार की वाईट होणार हे संगतीवर अवलंबून आहे, त्यामुळं संगत चांगली ठेवा। सध्याच्या पिढीवर बोलताना त्यांनी सध्याची मुलं रमी खेळण्यात, मोबाईलमध्ये गुंतून राहण्यात आणि ऑनलाईन आर्थिक फसवणुकीत आपलं आयुष्य बर्बाद करत असल्याचं जळजळीत वास्तव त्यांनी मांडलं। यासह रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देत 2 मिनिटाचा राग आयुष्य बिघडवू शकतो, याची जाणीव करून दिली। DY पाटील कुटुंबियांविषयी बोलताना त्यांनी गरिबाच्या घरापर्यंत डॉक्टर DY पाटील दादांनी शिक्षणाची गंगा पोहोचवली।
जे दगड घाव सहन करतात तीच मूर्ती बनतात. मान अपमान सुख दुःख चांगलं वाईट या 6 शब्दाला बाजूला ठेवून समाजाचा सन्मान वाढवण्याचं काम पाटील कुटुंबियांनी केले असे गौरवोद्गार त्यांनी काढले. आमदार सतेज पाटील यांनी यावेळी बोलताना इंदोरीकर महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे सध्याची पिढी वाईट मार्गाला जात असून सध्या डोळ्यांनी पाहिलेलं खरं वाटत नाही, पण मोबाईलवरचं खरं वाटतं अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचं सांगितलं. त्यामुळे येत्या जूनपासून शाळांमध्ये जाऊन मुलांचं प्रबोधन करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यासह इंदोरीकर महाराज यांच्याविषयी सुद्धा त्यांनी गौरवोद्गार काढले. मुलांचं प्रबोधन आपण निश्चिंत राहावा. या जून महिन्यापासून ऋतुराज पाटील आणि आम्ही ते शाळांमध्ये सांगण्याचं काम निश्चितपणे या ठिकाणी करू, कारण की गरज आहे. आपल्या कीर्तनामध्ये आपण बोललेलं आहे की डोळ्यानं बघितलेल्या माणसाला खरं वाटत नाही, खरं मोबाईलवरचं खरं वाटतंय. मी ऐकलं आपलं, आणि वस्तुस्थिती तसंच आहे की या समाजामध्ये डोळ्यानं बघितलेलं खरं वाटत नाही आणि मोबाईलवरचं मात्र खरं वाटायला लागले. आणि या युगामध्ये आपल्या माध्यमातून जे प्रबोधन चाललेलं आहे ते पुढच्या 10 पिढ्या विसरू शकणार नाहीत असं प्रबोधन आपण महाराज या ठिकाणी करतात. स्पष्ट बोलून कुणाला बरं वाटते कुणाला वाईट वाटते याचा विचार न करता मला जे आयुष्य मिळालेलं आहे ते आयुष्य प्रबोधनासाठी आहे. विठ्ठलाचा संदेश घेऊन मी या ठिकाणी काम करतो. या भूमिकेतून महाराज या ठिकाणी कीर्तन करतायत. आम्हा सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना आपला अभिमान आहे, फक्त कोल्हापूर नाही तर महाराष्ट्रातल्या लोकांना आम्हाला अभिमान आहे. या कार्यक्रमाला सौभाग्यवती शांतादेवी डी पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, पूजा ऋतुराज पाटील, एकनाथ पाटील, श्रीराम संस्थेचे सभापती संतोष पाटील, उपसभापती आनंद पाटील, सविता रणदिवे, माजी महापौर वंदना बुचडे, माजी नगरसेविका माधुरी लाड यांच्यासह श्रीराम विकास सेवा संस्थेचे संचालक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. इचलकरंजी शहरातील नातेवाईकांकडे आलेल्या पुणे आणि अहमदाबाद इथल्या 3 जण काल रात्री सायंकाळी 6 वाजता पंचगंगा नदीमध्ये पोहायला गेल्यानंतर नदीत बुडाले. यामध्ये 2घांना वाचवण्यात यश आलंय, पण एकाचा बुडून मृत्यू झालाय. देव भाट असं मृताचं नाव आहे. इचलकरंजी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनं 12 तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आज सकाळी देव भाट याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. पुणे, पिंपरी चिंचवड आणि अहमदाबाद इथले काही युवक लग्न समारंभासाठी इचलकरंजीतील नातेवाईकांकडे आले होते. लग्न कार्यक्रम आवरल्यानंतर पिंपरी चिंचवड इथले देव भाट आणि अहमदाबादमधील हेतन गागडे आणि विनोद गावडे हे 3 जण पंचगंगा नदीमध्ये पोहण्यासाठी गेले. सायंकाळी 6 वाजता तिघेही पोहण्यासाठी नदीत उतरले, पण तिघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते पाण्यामध्ये बुडू लागले. तिथं असणाऱ्या काही नागरिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यातील हेतन गागडे आणि विनोद गावडेला वाचवण्यात नागरिकांना यश आलं, पण देव भाटचा बुडून मृत्यू झाला. नागरिकांनी याची माहिती पोलीस आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाला दिली. त्यानंतर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापनच्या 2 टीम दाखल होऊन त्यांनी देव भाट याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम राबवली, पण देव भाटचा शोध लागला नाही. आज सकाळी 6 वाजल्यापासून पुन्हा शोध मोहीम सुरू केल्यानंतर देव भाटचा मृतदेह नदीमध्ये तरंगताना दिसून आला. देव भाटचा मृतदेह नदीबाहेर काढल्यानंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. या घटनेची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी 19 मे रोजी लेखी परीक्षा होणार आहे. मात्र परीक्षा केंद्र कोल्हापूर निवडून सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक परीक्षार्थींचे नंबर दुसऱ्या जिल्ह्यात पडलेत. यावर परीक्षार्थींनी सवाल उपस्थित करत याच जिल्ह्यात परीक्षा केंद्र मिळावं अशी मागणी केली आहे. तर बहुजनांच्या मुलांना नोकरीपासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव आहे का, असा सवाल संविधान सन्मान युवा प्रतिष्ठान संघटनेकडून करण्यात आलाय. कोल्हापूरमधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या आस्थापनेवरील वर्ग ड संवर्गातील एकूण 102 रिक्त पदांसाठी सरळ सेवेअंतर्गत IBPS कंपनीमार्फत भरती प्रक्रिया राबवली जाते.
यासाठी दिनांक 31 ऑक्टोबर 2024 ते 20 नोव्हेंबर 2024पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली होती. नोकरीसाठी अनेकांनी अर्ज भरले. ही परीक्षा 19 मे रोजी होणार असून अनेकांनी अर्ज भरताना कोल्हापूर हे परीक्षा केंद्र निवडून सुद्धा त्यांचं सेंटर लांबचा जिल्हा दाखवत आहे. यावर परीक्षार्थींनी सवाल करत याच जिल्ह्यात परीक्षा केंद्र मिळावं अशी मागणी केली आहे. आरोग्य विभाग टक्षसेवकचा फॉर्म भरलेला होता जानेवारी महिन्यात आणि आता मला काल अचानक मेल आला की नाशिकला परीक्षा केंद्र आहे आणि मी अर्ज करताना कोल्हापूरमध्ये परीक्षा केंद्र निवडले होते तरी मला नाशिक केंद्र आले जे माझ्या घरापासून 400 ते 450 किलोमीटर आहे. तर मला त्याचा शारीरिक आर्थिक मानसिक त्रास होणार आहे अचानक परीक्षेला जाण्यासाठी. सकाळी 8 वाजता माझी परीक्षा आहे तर काहीतरी यातून मार्ग निघावा. हे जवळजवळ हुजनांच्या मुलांना नोकरीपासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव आहे का, असा सवाल संविधान सन्मान युवा प्रतिष्ठान संघटनेकडून करण्यात आला आहे. जागांसाठी फॉर्म भरत असताना अनेक विद्यार्थ्यांनी ते फॉर्म भरत असताना परीक्षा केंद्र हे कोल्हापूर निवडलेलं आहे. कोल्हापूर निवडलेलं असताना 2 दिवसावर परीक्षा आलेली असताना मात्र यांच्या गलतान कारभारामुळे अनेक विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे. काही जणांना पुणे, नाशिक, बुलढाणा अशी परीक्षा केंद्र पडलेली आहेत. त्यांना जाण्या येण्याचा कोणताही सोर्स नाही. अनेक विद्यार्थ्यांकडून पैसे आकारण्यात आलेले आहेत. मग कोल्हापूर हे केंद्र द्यायचं आणि मात्र परीक्षेसाठी त्यांना केंद्र पुणे आणि नाशिक ढकलायचं, याचं कारण काय? म्हणजे फॉर्म भरलेले विद्यार्थी तिथून बाहेर पडावेत आणि तुम्ही वेगळ्या पद्धतीनं कुठले त्या ठिकाणी भरती करणार आहात का? आणि बहुजन वर्गातील मुलांवर हा अन्याय होणार आहे का? असा जर अन्याय होत असेल तर आम्ही तो मुळीच खपवून घेणार नाही आणि यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा आम्ही इशारा देत आहोत. जुन्या भांडणाचा राग मनात धरून कागल तालुक्यातील सिद्धनेरली इथल्या युनुस शेख याच्यावर खुनी हल्ला करत त्याची आई रुक्साना आणि बहीण करिश्मा यांना जखमी केल्याप्रकरणी आज जिल्हा सत्र न्यायालयानं रोहित पाटोळे आणि राहुल पाटोळे या दोघा भावांना 3 वर्ष सश्रम कारावास आणि 25,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट S.S. इंगळे यांनी काम पाहिलं आहे. कागल तालुक्यातील सिद्धनेरली इथं जुन्या भांडणाचा राग मनात धरून 3 जुलै 2020 रोजी रात्री रोहित पाटोळे आणि राहुल पाटोळे या सख्ख्या भावांनी युनुस इस्माईल शेख याला चाकूनं भोगसून खून करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी भांडण मिटवण्यासाठी आलेली युनुसची आई रुक्साना आणि बहीण करिश्मा शेख यांनाही पाटोळे बंधूंनी मारहाण करून गंभीर जखमी केलं होतं. या प्रकरणी युनुस शेख यांच्या फिर्यादीवरून रोहित पाटोळे आणि राहुल पाटोळे या दोघा भावांविरोधात कागल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक प्रीतम कुमार पुजारी यांनी तपास करून पाटोळे बंधूंच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं. आज जिल्हा सत्र न्यायाधीश S.S. तांबे यांनी युनुस शेख याच्यावर खुनी हल्ला आणि त्याची आई रुक्साना आणि बहीण करिश्मा शेख यांना मारहाण केल्याप्रकरणी आरोपी रोहित पाटोळे आणि राहुल पाटोळे या दोघा सख्ख्या भावांना 3 वर्ष सश्रम कारावास आणि 25,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट S.S. इंगळे यांनी काम पाहिलं. अनुकूल वातावरणामुळं मान्सूननं आणखी प्रगती केली आहे. आज मान्सूननं दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदीव आणि कोमोरिन भाग, दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान बेटांचा उर्वरित भाग, अंदमान समुद्र तसंच पूर्व मध्य बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापलाय. मान्सून यंदा 1 आठवडा आधीच अंदमानमध्ये दाखल झालाय. वातावरण अनुकूल असल्यानं मान्सूनची आगेकूच सुरू आहे. आज मान्सूननं आणखी प्रगती करत दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदीव आणि कोमोरिन भाग, दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान बेटांचा उर्वरित भाग, अंदमान समुद्र तसंच पूर्वमध्ये बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापलाय. पुढील 3-4 दिवसात दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागात, दक्षिण बंगालचा उपसागर, मध्य बंगालचा उपसागर आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात मान्सून दाखल होण्यास अनुकूल परिस्थिती असल्याचं हवामान विभागानं सांगितलं. शाहू साखर कारखान्याचे विद्यमान संचालक बॉबी माने आणि माजी नगरसेविका विजया निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय. त्यांच्या या प्रवेशामुळं कागल तालुक्यात भाजपला मोठी राजकीय ताकद मिळणार असल्याचं माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी सांगितलं.
कागल तालुक्यातील केनवडे इथं नुकत्याच झालेल्या भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभात शाहू साखर कारखान्याचे विद्यमान संचालक बॉबी माने आणि माजी नगरसेविका विजया निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा राजीनामा देऊन भाजपत प्रवेश केला. यावेळी त्यांचं मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आलं. या प्रवेशामुळे कागल तालुक्यात भाजपला मोठी राजकीय ताकद मिळणार असल्याचं माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी सांगितलं. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन नाईक निंबाळकर, गोकुळचे संचालक अमरीश घाटगे, प्रीतम कापसे, महावीर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या सुयशा घाटगे, राजेंद्र तारळे, प्रकाश पाटील, विठ्ठल पाटील, मारुती राक्षे, के.डी. पाटील, संजय बटकडली, अनिल खोत, डॉक्टर C.K. चौगले, रावसाहेब पाटील, M.M. चौगले, मयूर सावर्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते. एसटी चालकाला मारहाण प्रकरण इचलकरंजीतील शहापूर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याला भोवलंय. या मारहाण प्रकरणी आसिफ कलायगार या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले. अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी याबाबतचे आदेश दिलेत. इचलकरंजीतील शहापूर पोलीस ठाण्यामधील पोलीस कर्मचारी आसिफ कलायगार सुट्टीनिमित्त आपल्या परिवारासह मलकापूरला गेले होते. वाघबीळ इथं एसटी चालकाला ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून एसटी चालक नितीन शिरगावकर आणि कलायगार तसंच त्यांची पत्नी हाफिबा यांनी एसटी चालकाला मारहाण केली होती. त्यानंतर एसटी चालकानं कलायगार पती पत्नीच्या विरोधात कोडोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याची दखल घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी पोलीस कर्मचारी आसिफ कलायगार याला अखेर निलंबित केलंय. आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाविरोधात 18 मे रोजी अंकली नाक्याजवळ सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची सर्व तयारी झाली असून विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी आंदोलनाला उपस्थित राहणार आहेत. आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाविरोधात उद्या 18 मे रोजी अंकली नाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली हे सर्वपक्षीय आंदोलन करण्यात येणार आहे. कर्नाटक सरकारनं आलमट्टी धरणाची उंची 519 मीटरवरून 524 मीटर करण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास 5 मीटरनं आलमट्टीची उंची वाढवण्यात येणार आहे. मात्र आलमट्टी धरणाची उंची 524 मीटरपर्यंत वाढवल्यास सांगली आणि कोल्हापूर शहरांसह या दोन जिल्ह्यातील शेकडो गावांच्या दृष्टीनं अत्यंत धोकादायक ठरणार आहे. आलमट्टीची उंची वाढवल्यास कृष्णा आणि पंचगंगा काठावरील शेकडो गावांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होण्याचा धोका आहे. त्याचप्रमाणे या दोन जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. सांगली आणि कोल्हापूर शहराला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. इतिहासात या शहरांनी कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचे कित्येक पूर आणि महापूर बघितलेत. मात्र 2005, 2019 आणि 2021 साली या दोन जिल्ह्यांनी कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या महापुराचं जे रौद्ररूप बघितलं तसं पूर्वी कधीच बघितलं नव्हतं. इतिहासात सुद्धा इतका प्रलयंकारी महापूर येऊन गेल्याची नोंद नाही. मात्र 2005 साली आलमट्टी धरणाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आणि तिथला पाणी साठवण क्षमता 519 मीटरपर्यंत वाढवल्यानंतरच या भागाला सातत्यानं अशा पद्धतीच्या महापुराचा सामना करावा लागतोय. याचं कारण आलमट्टी धरणाचे बॅकवॉटर हेच आहे, असं अनेक वेळा सप्रमाण सिद्ध झालंय. आलमट्टीतून पाणी सोडलं की इथला महापूर ओसरतो हेही स्पष्ट झालंय. तरीही आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारनं घेतल्यानं महाराष्ट्र इरिगेशन फेडरेशनच्या नेतृत्वाखाली हे सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन उद्या रविवारी होणार असून त्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मोठ्या संख्येनं या आंदोलनात आम्ही सहभागी होऊन उद्याचं चक्काजाम आंदोलन यशस्वी करू असा विश्वास कोल्हापूर इरिगेशन फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. अंकली पुलावरती चक्काजाम आंदोलन होत आहे. या आंदोलनाची तयारी पूर्णतः झालेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून, सांगली जिल्ह्यातून मोठ्या संख्येने या ठिकाणी हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी पूरग्रस्त शेतकरी, दुकानदार, व्यावसायिक आणि नागरिक ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरते अशी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. खऱ्या अर्थाने या आंदोलनाची दखल पालकमंत्री साहेबांनी घेतलेली आहे. तसेच देश पातळीवर सुद्धा
ही 4 दिवसामध्ये अलमट्टी धरणाच्या उंचीवाढी विरोधात महाराष्ट्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात याचिकासुद्धा दाखल केलेली नाही. यावरून राज्य सरकारवर टीका होत असतानाच उद्या रविवारी होणाऱ्या चक्काजाम आंदोलनाची दखल घेत 21 मे रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत मुंबईत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. श्री गजानन महाराज यांनी वापरलेल्या पादुका दर्शनासाठी कोल्हापुरात आणण्यात आल्यात. राकेश कापशीकर यांच्या घरी आगमन झाल्यानंतर आज दिवसभर या पादुका भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. दर्शनासाठी भाविकांनी दिवसभर गर्दी केली होती. उद्या सायंकाळी 7 पर्यंत क्रशर चौकातील केदारनाथ सांस्कृतिक भवन इथं या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून याचा लाभ घ्यावा असं आवाहन कापशीकर यांनी केलंय. अकोला जिल्ह्यातील श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव यांच्याकडे असणाऱ्या गजानन महाराजांनी वापरलेल्या पादुका सध्या कोल्हापुरात दर्शनासाठी आणण्यात आल्यात. जवळपास 735 किलोमीटरचा प्रवास करून या पादुकांचं शुक्रवारी रात्री 11:30 वाजता राकेश कापशीकर यांच्या घरी आगमन झालं. आज सकाळी धार्मिक कार्यक्रम झाले. सकाळी 8:30 वाजल्यापासून क्रशर चौकातील केदारनाथ सांस्कृतिक भवन इथं या पादुका भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आल्या. दिवसभर मोठ्या संख्येनं भाविकांनी याचं दर्शन घेतलं. यावेळी भजन, कीर्तन, हरिपाठ अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. 1906 नंतर कोल्हापूरला 2024ला पहिल्यांदा या पादुका कोल्हापुरात आल्या. गेल्या वर्षी अनेकांना याचं दर्शन घेता आलं नाही. त्यामुळे यावर्षी पुन्हा एकदा हा मान श्री गजानन महाराज पादुका संस्थाननं कोल्हापूरला दिलाय. उद्या सायंकाळी 7 वाजेपर्यंत या पादुका दर्शनासाठी खुल्या राहणार असून याचा भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन राकेश कापशीकर यांनी केलंय. करवीर तालुक्यातील उपवडेपैकी मारुतीचा धनगरवाड्यात राहणारी संगीता बाबूराव देवणे हिनं दररोज 16 किलोमीटर पायी प्रवास करत 10वीच्या परीक्षेत 87.40% गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावलाय. या यशाबद्दल तिचं परिसरातून कौतुक होत आहे. घरची बिकट परिस्थिती. वडील कोल्हापुरात हॉटेलमध्ये कामाला, तर आई कोल्हापुरात राहून पालेभाज्या विक्रीचा व्यवसाय करते. चुलते मार्केट यार्डात हमाली करतात. अशा परिस्थितीत संगीता ही चुलतीजवळ मारुतीच्या धनगरवाड्यात राहून शाळेला जाऊ लागली. शाळाही जवळ नाही. तब्बल 8 ते 9 किलोमीटर अंतर असलेल्या बोलोली या गावात जावं लागतं. दररोज संगीता ही 8 ते 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत जाऊ लागली. डोंगरावरून चालताना कधी तिनं ऊन, वारा, पावसाची तमा बाळगली नाही. दररोज पहाटे उठून अभ्यास, त्यानंतर सकाळी जेवण बनवून जनावरांना चारा टाकायचा, दोन्ही वेळचा डबा घेऊन मग शाळेत जायचं. सायंकाळी 4:30 वाजता शाळा सुटल्यावर पुन्हा 8 ते 9 किलोमीटर चालत घरी जायचं. त्यानंतर जेवण बनवायचं आणि मग अभ्यास, असा तिचा दिनक्रम होता. संगीताच्या चेहऱ्यावर थकवा असला तरी डोळ्यात नेहमीच स्वप्न असतं. अभ्यासात तिची जिद्द, शाळेतील शिक्षकांचं मार्गदर्शन आणि आईवडिलांचं पाठबळ यामुळं तिनं 10वीच्या परीक्षेत 87.40% गुण मिळवलेत. विशेष म्हणजे ती शाळेत मराठी माध्यमात प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झाली आहे. मी कामाला आहे. माझी मुलगी चांगले टक्के पडल्यामुळे मला अभिनंदन सर. आणि तिला चांगले शिकवायचे अजून अपेक्षा आहे. तिला चांगली सर्व्हिस वगैरे साठी चांगले अजून तिला चांगले कॉलेजला वगैरे तुम्ही म्हणजे तिला आपण पाठवू. संगीता ही शिक्षकांच्या अगोदर शाळेत हजर असायची. कोणताही तास तिने चुकवला नाही. घरची गरीब परिस्थिती असल्यानं संस्थेनंही तिला मदत केल्याचं शिक्षक सांगतात. घरच्या मंडळींबरोबरच शिक्षकांनी मदत केल्यानं आपल्याला यश मिळाल्याचं संगीता सांगते. आणि अभ्यासला बसायचं, तोंड वगैरे धुवून आणि नंतर मग आवरायचं शाळेला आंघोळ वगैरे करून. आधी पहिलं अभ्यासला बसायचं, 5ला उठून तोंड वगैरे धुवून अभ्यासला बसून झाल्यावर मग आंघोळ करायचं आणि मग शाळेत आवरायचं. 8 वाजता आमचं 9:30ला तास सुरू व्हायचं. मग 8:30ला इथनं आम्ही 7:30ला निघायचो आवरून शाळेत वगैरे. 7:30ला निघल्यावर तिथे 9:30ला पोचायचं. मग तास सुरू व्हायचं. मग 10:30ला तास आपल्या प्रार्थनेची बिल व्हायची. मग 11 ते 5 शाळेत थांबायचं. आणि मग या यशाबद्दल संगीतावर कौतुकाचा वर्षाव होत असून तिचा भव्य सत्कारही करण्यात आला.
यावेळी उपवडेच्या पोलीस पाटील A.S. पेंडुरकर, संस्थेचे अध्यक्ष V.D. बाटे, संस्थेचे उपाध्यक्ष N.G. दुर्गुळे, सचिव S.P. राणे, खजानीस K.K. मंडलिक, संचालक S.H. सुतार, R.N. बाटे, L.D. मोरे, R.N. दुर्गुळे, शाळेचे मुख्याध्यापक B.S. मोळे, शाळेचे शिक्षक K.D. पाचाकटे, K.K. पाटील, R.B. खाडे, S.S. शिंगे, Y.J. दुर्गुळे, S.S. राणे आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या युगात तरुणांनी स्वतःला सक्षमपणे उभं करण्यासाठी छत्रपती शिवरायांचं अर्थकारण समजून घ्यायला हवं, असं प्रतिपादन शिवचरित्राचे अभ्यासक प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी केलं. गोविंदराव टेंबे सभागृहात छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडतर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडतर्फे प्राध्यापक नामदेवराव जाधव यांचं व्हिजनरी छत्रपती संभाजी महाराज या विषयावर खासबाग इथल्या गोविंदराव टेंबे सभागृहात व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील विविध घटनांवर प्रकाश टाकला. कोणतीही चळवळ उभी करण्यापूर्वी कार्यकर्त्यानं स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आजच्या स्पर्धेच्या युगात तरुणांनी स्वतःला सक्षमपणे उभं करण्यासाठी छत्रपती शिवरायांचे अर्थकारण समजून घ्यावं. कोणतीही चळवळ यशस्वी करायची असेल तर आर्थिक स्थैर्य असावं लागतं, असं त्यांनी सांगितलं. छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार आचरणात आणल्यास खऱ्या अर्थानं प्रगती साधल्याशिवाय राहणार नाही. महापुरुषांचं उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्यासमोर आहे, त्यातलं नखभर जरी आपल्या मुलांना निर्माण करता यायला हवं, असं प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी सांगितलं. शिवाजी महाराज संभाजी महाराज म्हटलं की आमच्यासाठी ते आदराची गोष्ट आहे, परंतु आम्ही त्या आदराचं रूपांतर आमच्या कर्तृत्वामध्ये का करत नाही, हा माझ्यासमोरचा पहिला प्रश्न असतो. ज्या महापुरुषांचं उत्तुंग व्यक्तिमत्व आणि चरित्र आमच्या समोर आहे, त्यातलं नखभर तरी आमच्या मुलांना आम्हाला का घडवता येत नसेल, याचं ज्यावेळी आम्ही चिंतन करतो त्यावेळी असं माझ्या लक्षात येतं की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना संभाजी महाराजांना व्यवहारात उतरवत नाही. म्हणजेच काय, आचरणात उतरवत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची जडणघडण, संभाजी महाराजांची जडणघडण ही जर आमच्या पुढच्या पिढीला नीट कळली तर त्यांच्यातून पण नवीन शिवाजी, नवीन संभाजी महाराज जन्माला येतील, येऊ शकतात. फक्त प्रोसेस माहीत पाहिजे. उदाहरणार्थ, तुम्ही लॉचा अभ्यास केला तर तुम्हाला लॉची डिग्री मिळते. तुम्ही डॉक्टरकीचा अभ्यास केला, तुम्हाला डॉक्टरकीची डिग्री मिळते. तुम्ही UPSC MPSC केली, तुम्ही IPS होता, कलेक्टर होता. म्हणजे प्रत्येक व्यक्ती घडण्याचा काहीतरी कोर्स आहे ना. म्हणजे जो जे शिकेल तो त्या पदावरती पोचेल. त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील दुसरीकडे नोकरी करत होते, जिजाऊंचे वडील दुसरीकडे नोकरी करत होते. पण याच्यात काय काय अडचणी आहेत हे व्यवस्थित समजून त्यांनी असं ठरवलं, शहाजीराजांनी जिजाऊंनी ठरवलं की आपल्या मुलाला मात्र आपण नोकरी करायला लावायची नाही, तो स्वतंत्र राजा असला पाहिजे. इथून स्वराज्याची निर्मिती सुरू होते. आज आमच्या लोकांची काय भूमिका आहे? मुलाला शाळेत घालायचं. कशासाठी घालायचं? कशासाठी घालायचं? काय स्वप्न काय तुमची? मला सांगा. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की काय आम्ही शिवाजी महाराज संभाजी महाराज जगतोय का, तसं वागतोय का? त्यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपल्या मुलाला तयार केलं आणि आम्ही आमच्या मुलांना चाकरी करण्यासाठी तयार करतोय. आणि नाव कोणाचं घेतोय? आम्ही शिवभक्त आहोत. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले यांचं कर्तृत्व, विचार, आचार आत्मसात करून पुढं जाण्यासाठी काम करायला हवं, असं सांगितलं. प्रयत्न करू. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले ही सगळे आपले आदर्श आहेत. ही सगळे आपली प्रेरणास्त्रोत आहेत. आणि ही समाजासमोर अत्यंत चांगल्या पद्धतीने येत असताना केवळ त्यांची नावं, केवळ त्यांचं स्मरण नाही, तर त्यांच्या विचार, कर्तृत्व, त्यांचे आचार आणि त्यांचे संपूर्ण सगळा जीवनपट येत असताना सुद्धा जे जे त्यांनी आत्मसात केलं आणि त्या आत्मसात केल्यानं जे ते ज्या पद्धतीनं पुढे गेले, तशाच पद्धतीनं पुढे जायचं असेल तर अशा पद्धतीची पुस्तकं, अशा पद्धतीची व्याख्यानं, अशा पद्धतीचे कार्यक्रमसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. बऱ्याच वेळा जयंतीच्या निमित्तानं उत्सव होतो, डॉल्बी असा असतो की त्या डॉल्बीच्या आवाजातनं उत्सव कुणाचा चालला आहे
जयंती चालली का कुठला एखादा आणखीन काय कार्यक्रम चालला हे समजत नाही, परंतु व्याख्यानांच्या माध्यमातून मात्र निश्चितपणानं आजच्या पिढीला जे आवश्यक आहे ते मिळण्यासाठी सुद्धा संभाजी ब्रिगेडनं जे काही काम केलं त्या सगळ्या कामाचं मी मनापासून अभिनंदन करतो. आपल्याला भविष्यात समाजाच्या हिताची आंदोलनं करणार असल्याचं स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी सांगितलं. प्राध्यापक मधुकर पाटील, पायल देवस्कर यांची भाषणं झाली. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांसह विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, ॲडव्होकेट पृथ्वीराज राणे, ॲडव्होकेट कल्याणी माणगावे, पारस ओसवाल, संग्राम साळोखे, मधुकर पाटील, शैलेश हिरडेकर, चेतन आरमाळ, नागनाथ बेनके, धनराज आमते, संतोष बर्गे, रणजित देवणे, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष अभिजित कांजर, विवेक मिठारी, राहुल पाटील, संतोष बर्गे, सरदार पाटील आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून प्रशासन लोकाभिमुख करण्याच्या उद्देशानं पोलीस दलासाठी 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम राबवली होती. या मोहिमेत पुणे विभागात कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून शासनाच्या विविध विभागांमध्ये कार्यालयीन कामात सुसूत्रता आणि गतिमानता आणण्यासाठी 100 दिवसांचा कृती आराखडा राबवण्यात आला होता. या आराखड्यामध्ये शून्य प्रलंबितता, स्वच्छता मोहीम, नागरिकांना द्यायच्या सुविधा या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं. कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण तसेच सर्व अधिकारी कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेऊन शासनानं दिलेले मुद्दे नागरिकांच्या तक्रारींचं वेळेत निवारण केले. याशिवाय चारित्र्य पडताळणी, पासपोर्ट, पोलीस ठाणे परिसर स्वच्छता, गुन्हे निर्गतीकरण, मुद्देमाल निर्गती, व्यापारी, उद्योजक तसंच सण उत्सवाच्या वेळी तरुण मंडळांच्या बैठका आयोजित करून नागरिकांशी समन्वय साधून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा तसंच पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण या 5 जिल्ह्यातून राजारामपुरी पोलिसांनी तृतीय क्रमांक पटकावलाय. त्याबद्दल पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं कौतुक होत आहे. करवीर तालुक्यातील भामटे इथं डोंगर कोसळून दुर्घटना घडली आहे. ग्रामपंचायतीनं पाण्याच्या टाकीजवळ पाईपलाईनसाठी खुदाई केल्यामुळं डोंगर ढिसूळ बनला होता. आज अतिवृष्टी झाल्यानं पाण्याच्या प्रवाहाबरोबर डोंगर कोसळला. यामुळं एका घरात गाळ शिरलाय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी प्रापंचिक साहित्याचं मोठं नुकसान झालंय. भामटे गावाच्या दक्षिणेला डोंगर पायथ्याशी माळवाडी वसली आहे. या ठिकाणी प्रतापगड गल्ली आणि आणखी 2 गल्ल्या आहेत. डोंगराच्या वर ग्रामपंचायतीच्या वतीनं पेयजल योजनेची टाकी बांधण्यात आली आहे. टाकी बांधताना ग्रामस्थांनी या ठिकाणी खुदाई करू नये अशी मागणी केली होती. तरीही ग्रामपंचायतीनं टाकी बांधून 2 पाईपलाईन घालण्यासाठी 10 फूट खुदाई केली आहे असं ग्रामस्थांनी सांगितलं. डोंगरात पाईपसाठी खुदाई केल्यामुळं मुरुम ढिसूळ बनला होता. यावेळी नागरिकांनी पाणी काढून द्यावे अशी मागणी केली होती. मात्र ग्रामपंचायतीनं काहीही ऐकलं नाही. आज 2:30च्या दरम्यान अचानक पावसाला सुरुवात झाली. ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं डोंगरातील पाण्याच्या प्रवाहाबरोबर डोंगर वाहून खाली आला. डोंगरातील गाळ, दगड, झाडं एका घरामध्ये शिरली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या कुटुंबाच्या घरातील भात, धान्य, प्रापंचिक साहित्याचं गाळामुळं नुकसान झालंय. दरम्यान सरपंच शिवाजी कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता फिल्टर हाऊसचं काम सुरू असून उद्या पाणी जाण्यासाठी मार्ग करण्यात येईल असं सांगितलं. या बातमीनंतर एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. डेअरीतली रांगा, रांगातनी किटल्या, किटल्यातनी दूध हाय भारीच ग, भारीच ग, भारीच ग. दूध भारी, फॅट भारी, SNFB भारी, ही किमया फर्टिमिन प्लस ची चारी. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस. दुधाला रेट, वर्षाला वेद. आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस. भारत ऑपरेशन सिंदूरचा संदेश जगात पोहोचवणार शशी थरूर, सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदेंवर महत्त्वाची जबाबदारी. यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या मुसक्या आवळल्या. पाकिस्तानी गुप्तचर एजंटांशी संपर्क ठेवत संवेदनशील माहिती शेअर केल्याचा आरोप. पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका, खासदार असदुद्दीन ओवेसींचं रोखठोक विधान.
मुंबई विमानतळावरून ISISशी संबंधित दोघांना अटक, दोघांवरही 3 लाखांचे होते बक्षीस. दिल्लीत आपला मोठा धक्का, 15 नगरसेवकांनी दिले राजीनामे. गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रशांत उर्फ बाल्या मिसाळ याच्या बाल्या गँगमधील तिघांना 2 वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. वेदांग पोवार, महेश माने, अक्षय चावला अशी त्यांची नावं आहेत. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी ही कारवाई केली आहे. गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रशांत उर्फ बाल्या मिसाळ याच्या बाल्या गँगकडून गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गुन्हेगारी वाढत होती. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गांधीनगर पोलीस ठाण्याकडून बाल्या गँगच्या हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे देण्यात आला होता. पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी चौकशी करण्यासाठी इचलकरंजीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. चौकशी अधिकाऱ्यांनी बाल्या गँगची संपूर्ण चौकशी करून प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे पाठवला होता. त्यानुसार बाल्या गँगचे सदस्य वेदांग पोवार, महेश माने, अक्षय चावला या तिघांना 2 वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिलेत. मित्राच्या त्रासाला कंटाळून RK नगर परिसरात राहणाऱ्या आकाश शांताराम बोराडे या महाविद्यालयीन युवकानं गुरुवारी रात्री गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या खोलीत आकाशनं लिहिलेली 4 पानी सुसाईड नोट करवीर पोलिसांना मिळून आली आहे. आकाशच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली आहे. मूळचे धाराशिव इथले शांताराम बोराडे कुटुंबीय हे गेल्या काही वर्षांपासून मोरेवाडीतील RK नगर सोसायटीमध्ये भाड्यानं राहत आहेत. आकाश बोराडे हा आईवडिलांसोबत राहत होता. आकाशनं एका महाविद्यालयात MBAच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिली होती. त्याची कॅम्पस इंटरव्ह्यूमधून एका मॉलमध्ये व्यवस्थापक म्हणून निवड देखील झाली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो तणावाखाली होता. दरम्यान गुरुवारी रात्री त्यानं स्वतःच्या बेडरूममधील पंख्याला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी आकाशनं 4 पानी सुसाईड नोट लिहिली असून त्यामध्ये मित्राच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचं लिहिलंय. मयत आकाशचे नातेवाईक धाराशिवहून कोल्हापुरात परत आल्यानंतर त्यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करणार असून आकाशच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान आकाश बोराडे याच्या 4 पानी सुसाईड नोटमध्ये बरीच धक्कादायक माहिती असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं. 2 दिवसांपूर्वी शाहू मिल चौक ते पार्वती टॉकीज मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास एका मद्यधुंद तरुणानं रस्त्याकडेला पार्किंग केलेल्या वाहनांची तोडफोड केली होती. अज्ञातानं तोडफोड करतानाचे मोबाईलवर चित्रीकरण करून समाज माध्यमात प्रसारित केलं होतं. मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता. दरम्यान राजारामपुरी पोलिसांनी वाहनांची तोडफोड करणाऱ्या स्वरूप बुचडे याला ताब्यात घेतलंय. पोलिसांनी त्याला समज दिली. तसंच त्या तरुणानं या प्रकरणी माफी मागितली. 2 दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास शाहू मिल चौक ते पार्वती टॉकीज मार्गावर रस्त्याकडेला पार्किंग केलेल्या वाहनांची एका मद्यधुंद तरुणानं तोडफोड केली होती. अज्ञातानं तोडफोडीचं चित्रीकरण मोबाईलवर करून ते समाज माध्यमात प्रसारित केलं होतं. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन वाहनांची तोडफोड करणाऱ्या स्वरूप बुचडे याला ताब्यात घेऊन चांगलीच समज दिली. यानंतर त्या तरुणानं माफी मागत इतरांना सल्ला दिलाय. मी स्वरूप युवराज बुचडे, राहणार राजारामपुरी 3री गल्ली मातंग वसतमध्ये. मी परवा दिवशी हळदीच्या कार्यक्रमात दारूच्या नशेत सामील चौकातून चालत जाताना गाडीची मोठ्या काच फोडली, मोठं नुकसान केलं. राजारामपुरी पोलीस डिव्हिजनमध्ये मला चांगली समज दिली. तुम्ही पण भावना काय करू नका. इचलकरंजीतील एका कापड दुकानातील चेंजिंग रूममध्ये महिलांचे चोरून फोटो आणि व्हिडिओ काढून नंतर ब्लॅकमेल केलं जात असल्याचा प्रकार उघडकीला आलाय. या प्रकरणी एका पीडित महिलेनं केलेल्या तक्रारीनंतर दोघांवर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दुकान मालक शुभम जैसवाणी याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याची जामिनावर मुक्तता केली आहे. इचलकरंजी शहरातील जनता बँक चौक परिसरात क्वीन्स लेडीज या नावाचं कपड्याचं दुकान आहे. या दुकानात चेंजिंग रूम असून तिथं एक वेब कॅमेरा बसवण्यात आलाय. त्या ठिकाणी महिलांचे व्हिडिओ आणि फोटो चोरून काढत जात असल्याचा प्रकार 2 वर्षांपूर्वी घडला होता.
त्यावेळी पीडित महिलेनं याबाबत कापड दुकानाचे मालक शुभम जेसवाणी याला जाब विचारला होता, पण त्यावेळी मालकानं याची दखल न घेता उडवाउडवीची उत्तरं दिली होती. पीडित महिलेनं हा प्रकार मालकाच्या नातलगांना सांगितला, तेव्हा काही नातेवाईकांनी मध्यस्थी करून हा प्रकार मिटवला होता. त्यावेळी मालक शुभम जेसवाणी यानं त्या पीडित महिलेची माफी मागितली होती, पण त्यानंतर मालक शुभम जेसवाणी यानं शहरातील तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या सावित्री हजारे यांना याची माहिती दिली. मग त्या हजारेंनी पीडित महिलेला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. चेंजिंग रूममधील व्हिडिओ फोटो माझ्याकडे असून ते मी पुन्हा पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल करीन अशी धमकी हजारेनं पीडितेला दिली. दरम्यान पुन्हा हे प्रकरण मिटवण्यासाठी काही राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप केला, पण पीडित महिलेनं न डगमगता गावभाग पोलीस ठाण्यात दुकान मालक शुभम जेसवाणी आणि तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या सावित्री हजारे यांच्या विरोधात तक्रार दिली. या तक्रारीवरून दोघांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. दुकान मालक शुभम जेसवाणी याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याची जामिनावर मुक्तता केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांनी आज उजळाईवाडी परिसरात कारवाई करत गांजा विक्रीसाठी आलेला नईम अब्बास खोजा याला ताब्यात घेतलंय. पोलिसांनी त्याच्याकडून 25,000 रुपये किमतीचा 900 ग्रॅम गांजा जप्त केलाय. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना उजळाईवाडी इथल्या तळ्याशेजारी एक जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून कारवाई पोलिसांनी नईम अब्बास खोजा याला ताब्यात घेतलंय. पोलिसांनी त्याच्याकडून 25,000 रुपये किमतीचा 900 ग्रॅम गांजा जप्त केलाय. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार सागर चौगले, शुभम संगपाळ, अशोक पवार, विजय इंगळे, लखन पाटील, संदीप बेंद्रे, विशाल चौगले, सागर माने, अमित सरजे, विलास किरोळकर, अरविंद पाटील, संजय हुंबे, यशवंत कुंभार यांनी या कारवाईत सहभाग घेतला. छत्रपती शाहू स्टेडियमवर शारंग चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. आज झालेल्या सामन्यामध्ये खंडोबा तालीम मंडळ, दिलबहार आणि सम्राटनगर स्पोर्ट्स संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवले. शारंग चषक फुटबॉल स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात सामना खेळवण्यात आला. सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही संघांनी आक्रमक खेळाचं प्रदर्शन केलं. पूर्वार्धात 12व्या मिनिटाला खंडोबाचा खेळाडू संकेत मेढे यानं मारलेल्या फ्री किकवर गोल नोंदवत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या पूर्वार्धात हीच आघाडी कायम राहिली. उत्तरार्धात फुलेवाडीकडून अक्षय मंडलिक, विनायक पाटील, विराज साळोखे, अजय जाधव, प्रवीण साळोखे यांनी गोल करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल ठरले. तर खंडोबाकडून अमीन काझीर, आदित्य लायकर, कुणाल दळवी, रोहन अडनाईक, प्रभू पोवार यांनी केलेल्या चढाया समन्वयाअभावी फोल ठरल्या. सामना संपण्यासाठी काही मिनिटं शिल्लक असताना 84व्या मिनिटाला खंडोबाचा खेळाडू कुणाल दळवी यानं मैदानी गोल करत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. सामना संपेपर्यंत हीच आघाडी कायम राहिल्यानं हा सामना खंडोबा तालीम मंडळानं 2-0 असा जिंकत पुढील फेरीत प्रवेश केला. या सामन्यातील सामनावीर खंडोबाचा खेळाडू संकेत मेढे तर लढवय्या खेळाडू फुलेवाडीचा स्वयं तिर्वे यांना गौरवण्यात आलं. दरम्यान सकाळच्या सत्रात झालेल्या पहिल्या सामन्यात दिलबहार तालीम मंडळानं संध्यामठ तरुण मंडळाचा 1-0 आणि दुसऱ्या सामन्यात सम्राटनगर स्पोर्ट्सनं उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम संघाचा 2-0 गोलनं पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केलाय. उद्या सायंकाळी 4 वाजता संयुक्त जुना बुधवारपेठ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. भुक्कड जीव आणि डी.वाय. पाटील सिटी मॉल यांच्या संयुक्त विद्यमानं कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला डेझर्ट फेस्टिवल आज डी.वाय. पाटील सिटी मॉल इथं सुरू झाला. या फेस्टिवलच्या माध्यमातून 100हून अधिक गोड पदार्थ एकाच ठिकाणी मिळणार आहेत. भुक्कड जीव आणि डी.वाय. पाटील सिटी मॉल यांच्या संयुक्त विद्यमानं कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला डेझर्ट फेस्टिवल आज डी.वाय. पाटील सिटी मॉल इथं आयोजित करण्यात आला आहे. या फेस्टिवलचं उद्घाटन डी.वाय. पाटील ग्रुपच्या मुख्य मानव संसाधन अधिकारी श्रीलेखा साटम आणि स्फूर्ती ग्रुपचे संचालक धवल मेहता आणि त्यांच्या पत्नी अमृषा मेहता यांच्या हस्ते झालं. या फेस्टिवलच्या माध्यमातून 100हून अधिक गोड पदार्थ एकाच छताखाली मिळणार आहेत. या प्रसंगी डी.वाय. पाटील सिटी मॉलमधील अनेक ब्रँड्सवर 60% सूट देण्यात आली आहे. हा फेस्टिवल उद्या रविवारपर्यंत चालणार आहे. संयुक्त राजारामपुरी तरुण मंडळाच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी झाली. छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून महाद्वार रोडवरील बिनखांबी गणेश मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात झाली.
लाठी काठी, लेझिम, ढोल ताशे, घोड्यांच्या लवाजम्यासह ही मिरवणूक काढण्यात आली. मंडळाच्या वतीनं पांजरपोळ इथं चारा वाटप करण्यात आलं. तसंच पंचगंगा स्मशानभूमीला 5,000 शेणी दान करण्यात आल्या. यावेळी सोंगे भजनाचाही कार्यक्रम झाला. याप्रसंगी महेश उत्तुरे, प्रशांत पोकळे, पुष्कराज क्षीरसागर आदी उपस्थित होते. उमेदवार पडला तरी चालेल, मात्र निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना बळ देऊ असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. पाटील यांनी व्यक्त केलाय. कोल्हापुरात आयोजित पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोल्हापूर शहरातील कार्यकर्त्यांचा मेळावा आज आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात शहरातील विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले. यामध्ये सामान्य कार्यकर्त्यांना निवडणुकीत तिकीट द्या, अंगावर गुन्हे घेताना कार्यकर्ते चालतात, मग निवडणुकीत का चालत नाहीत असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. फक्त आर्थिक निकष न पाहता चारित्र्य संपन्न आणि निवडून येणाऱ्या कार्यकर्त्याची निवडणुकीत तिकीट द्यावं अशी मागणी अनेक कार्यकर्त्यांनी केली. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. कोल्हापुरात शरद पवार यांना मानणारा खूप मोठा गट आहे. त्यांच्यापर्यंत आपल्या कार्यकर्त्यांनी पोहोचायला हवं. विरोधक चुकीचा संदेश सर्वत्र पोहोचवतायत. त्यामुळे येत्या 4 महिन्यात तुमचं अस्तित्व तुम्ही तुमच्या प्रभागात निर्माण करा, अशा त्यांनी सूचना केल्या. पक्ष फोडणाऱ्याच्या पाठीमागं आम्ही जाणार नाही. उमेदवार पडला तरी चालेल, मात्र निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना बळ देऊ असा विश्वास यावेळी पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला. आपण सर्व कार्यकर्ते एकमेकातील हेवेदावे बाजूला ठेवून निवडणूक लढण्यासाठी एकत्र येऊया. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक कोणत्या पद्धतीनं घेण्यात येणार याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असल्यामुळं संपूर्ण माहिती आल्यानंतरच त्याबद्दल कार्यशाळा घेण्यात येईल. तत्पूर्वी सर्व कार्यकर्त्यांनी स्वतः उमेदवार आहे असं समजून काम करावं, असं आवाहन शहराध्यक्ष RK पोवार यांनी केलं. यावेळी अनिल घाटगे, बाजीराव खेड, पद्मजा तिवले, गणेश जाधव आदी पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केली. मेळाव्यात कार्यकर्त्यांनी एकत्रित राहून निवडणूक लढवूया असा निर्धार केला. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याविरोधात उद्या अंकली नाक्याजवळ होणार सर्वपक्षीयांचं चक्काजाम आंदोलन. आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेते आंदोलनात होणार सहभागी. राज्यातील समाज कल्याण विभागाचा निधी इतर योजनांसाठी वळवण्यात आल्यानं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची नाराजी. अगोदर निधी वळवता आणि नंतर आम्हाला कळवता, अशा शब्दात व्यक्त केली नाराजी. खुनाचा प्रयत्न करणाऱ्या कागल तालुक्यातील सिद्धनेरलीतील दोघा भावांना 3 वर्ष सश्रम कारावास आणि 25,000 रुपये दंडाची शिक्षा. जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा निकाल. आणि शारंग चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबा, दिलबहार आणि सम्राटनगर स्पोर्ट्स संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात करत गाठली पुढची फेरी. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.